नमस्ते विद्यार्थ्यांनो, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असताना आपण शिष्यवृत्तीसाठी असणारं 27वे प्रकरण म्हणजे समांतर रेषा व लंब रेषा यामधील नमुना प्रश्न आणि स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर पाहूया. नमुना प्रश्नामध्ये एकच प्रश्न आहे आणि तो प्रश्न पाहूयात. पुढीलपैकी कोणत्या जोडीतील रेषा परस्परांना समांतर आहेत म्हटलंय बाळांनो. आहेत. आपण पाहिलं समांतर रेषा कशाला म्हणतात, तर ज्या रेषा परस्परांना छेदत नाहीत त्यांना समांतर रेषा असे म्हणतात. तर पर्याय ए मध्ये जर आपण पाहिलं तर ही दिलेली रेषा आणि ही दिलेली रेषा परस्परांना छेदतात का? कितीही दूर वाढवल्या तरी छेदणार आहेत का? कधीतरी नाहीच छेदणार, म्हणून या समांतर रेषा आहेत. इथं जर पाहिलं तर ही जी छोटी रेषा दिसते तुम्हाला, ती जर अशी पुढं वाढवली आपण अशी आणि ही रेषा वाढवली तर या ठिकाणी कुठं ना कुठं येऊन त्या परस्परांना छेदणार आहेत. जरी सध्या त्या छेदलेल्या दिसत नसतील तरी पण त्या पुढं गेल्यानंतर कुठंतरी छेदणार आहेत, म्हणून या समांतर नाही तर छेदणाऱ्या रेषा आहेत. आणि या तर डायरेक्ट या बिंदूमध्ये छेदलेल्या रेषा दाखवलेल्या आहेत. आणि इथं या पण रेषांचा विचार जेव्हा करतो तेव्हा लहान रेषा पुढं असं वाढवत गेल्यानंतर हे पहा, ही रेषा जर अशी 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 वाढत गेली आणि ही पण रेषा अशी वाढत आली तर एक वेळ अशी येईल की त्या परस्परांना छेदणार आहेत. म्हणजे आकृती क्रमांक 4, आकृती क्रमांक 3 आणि 2 मधील छेदणाऱ्या रेषा आहेत. तर आकृती क्रमांक 1 मध्ये न छेदणाऱ्या म्हणजेच समांतर रेषा आहेत, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. आलं लक्षात? यानंतर आपण पाहूया सरावासाठी स्वाध्याय जो दिलेला आहे त्या स्वाध्यायातील पहिला प्रश्न. या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे ते, पुढीलपैकी कोणत्या आकृतीतील रेषा लंब रेषा आहेत? हे पहा, लंब रेषा म्हटलं की तुम्हाला सांगितलंय परस्परांशी 90 अंशाचा कोन तयार करणाऱ्या ज्या रेषा आहेत. हे पहा, ही रेषा आणि अशा पद्धतीनं असा 90 अंशाचा कोन तयार झाला पाहिजे. मग अशा प्रकारच्या रेषा कोणत्या आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. तर पाहूयात आपण. पर्याय क्रमांक 1 मध्ये इथं जर पाहिलं तर इथं आपल्याला 90 अंशाचा कोन तयार होत नाही, मोठा विशाल कोन तयार झालेला दिसतो. आणि इथं मात्र लघु कोन तयार झालेला दिसतो. म्हणजे इथं काटकोन तयार होतो का? काटकोन तयार होत नाही, म्हणून या लंब रेषा नाहीत. या ठिकाणी पाहिलं तर हे बघा, ही रेषा आणि ही उभी रेषा आणि ही करेक्ट आडवी रेषा, इथं मात्र आपल्याला 90 अंशाचा कोन तयार होत असल्याचं दिसतं, निदर्शनास येतं. म्हणून हे काय आहेत? लंब रेषा आहेत. या तर तुम्हाला पाहिल्यानंतर या कितीही लांबवल्या तर त्या छेदणार नाहीत, म्हणून या समांतर रेषा आहेत. आलं का लक्षात? आणि समांतर रेषा तर छेदतच नाहीत तर 90 अंशाचा कोन होण्याचा संबंधच नाही. त्यानंतर 4 मध्ये दिलेल्या ह्या दिसताना छेदत नाहीत अशा दिसतात, परंतु या रेषा जर ही रेषा पुढं वाढवली अशी वर आणि ही रेषा इकडं वाढवली तर ह्या परस्परांना छेदणाऱ्या रेषा आहेत. परंतु जरी छेदल्या तरी इथं 90 अंशाचा कोन तयार होतो का? नाही होत. म्हणजे लंब रेषा कोणत्या आहेत? फक्त पर्याय क्रमांक 2 मधील रेषा ह्या लंब रेषा आहेत. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 2, पुढीलपैकी कोणत्या अक्षरामध्ये आपल्याला लंब रेषा आढळतील? लंब रेषा, लंब म्हणजे 90 अंशचा कोन तयार झालेला पाहिजे. तर इथं पाहिलं तर आपल्याला ही मधली रेषा जरी दिसत असली तरी ही करेक्ट 90 अंशाचा कोन तयार होणार नाही बाळांनो. इथं पाहिलं तर टी हे अक्षर आहे. टी या ठिकाणी टी अक्षर काढल्यानंतर हे पहा, हे असं टी आहे. मग ही रेषा अशी आणि इथं मात्र हा 90 अंशाचा कोन ह्या बाजूला पण आणि ह्या बाजूला पण होतो, म्हणून ह्या लंब रेषा आहेत. इथं मात्र लंब रेषा तुम्हाला कुठेही दिसणार नाही 90 अंशाचा कोन तयार होणार आहे, आणि इथं पण नाही. इथं तर लघु कोन तयार होतो, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. यानंतर पाहूया तिसरा प्रश्न. काय दिलेला आहे तिसरा प्रश्न, तर पुढीलपैकी कोणत्या अक्षरांमध्ये समांतर रेषांची एक तरी जोडी तयार आहे किंवा जोडी आहे असं विचारलेलं आहे. मग पहिला पर्याय दिलेला आहे आपल्याला ए आणि एफ, दुसरा ए आणि एक्स, तिसरा सी आणि डी आणि चौथा बी आणि पी. आता इथं जर पाहिलं आपण तर तुमच्या लक्षात येईल काय सांगितलेलं आहे. प्रश्न समजला पाहिजे, अगोदर प्रश्न समजला पाहिजे. पुढीलपैकी कोणत्या अक्षरामध्ये समांतर रेषेची किमान
एक तरी जोडी आहे. आता इथं जर पाहिलं आपण तर तुमच्या लक्षात येईल, इथं ई पर्याय क्रमांक पहिला जो दिलेला आहे आपल्याला लक्षात घ्या, काय दिलेला आहे, ई काढताना आपण असं काढतो, बरोबर, लक्षात येतं की नाही, ई. त्यानंतर हे बघा, ही वरचं आणि हे, मग इथं आली की नाही समांतर रेषा, हे बघा आली की नाही समांतर रेषा, किमान एक तरी म्हणलं. इथं हे आणि हे दोन आहेत, दोन, पहिली रेषा, हे दोन समांतर आहेत, ह्या दोन पण समांतर आहेत, आणि पहिली आणि तिसरी सुद्धा समांतर आहे, म्हणजे इथं समांतर रेषांच्या जोड्या आहेत. आता त्यानंतर त्याची जोडी दिलेली काय दिलेली आहे, एफ मध्ये पण वरची आणि हे 2 नंबरची रेषा, यांच्यामध्ये समांतर रेषेची जोडी आहे की नाही, एक आहे की नाही. इथं 2 3 आहे, तिथं एक आहे, म्हणजे किमान एक तरी, म्हणजे या पर्यायामध्ये समांतर रेषेची एक तरी जोडी आहे, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. परंतु इथं पुढं दिलेला आहे ए व एक्स. आपण ज्यावेळी 2 ए आणि एक्स या दोन्हीचा विचार करू त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की इथं कुठंच समांतर रेषेची जोडी तयार होणार नाही. तिसरा सी आणि डी या पर्यायामध्ये सुद्धा तुम्हाला समांतर रेषेची जोडी तयार झालेली दिसणार नाही. आणि चौथा मात्र बी, बी आणि हे पी लिहिताना इथं मात्र तुमच्याकडून गोंधळ किंवा चुकीच्या पद्धतीने विचार करण्याची शक्यता आहे. ह्या दोन्हीत समांतर रेषा नाही, त्याच एका अक्षरामध्ये समांतर रेषेची जोडी तयार झाली पाहिजे. हे बी लिहिताना हे सरळ आहे बी आणि इथं पी, तर हे बीचं उभी रेषा आणि पीचे असा नाही विचार करायचा, तर बीमध्ये झाली पाहिजे आणि पीमध्ये पण झाली पाहिजे, असं आहे का, नाही. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. आलं लक्षात. यानंतर पाहूया चौथा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या पर्यायात समांतर रेषा आढळतील. आपल्याला या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत, आपल्या व्यवहारातील पर्याय आहेत. मग त्या पर्यायातून आपल्याला कोणत्या पर्यायामध्ये समांतर रेषा आढळतील ते पाहायचं आहे. तर पहा, पहिला पर्याय मैदानावर आखलेले वर्तुळ. तुम्ही मैदानावर जर एखादं वर्तुळ आखलं, तुम्ही पण आपल्या आकृती म्हणजे वहीवर आकृती काढता वर्तुळाची, मैदानावर आखता, मग त्याच्यामध्ये समांतर रेषा आढळतील का, तर इथं समांतर रेषा नसणार आहेत. असतील का वर्तुळात, नाही. त्यानंतर एकाच पंख्याची पाती, पंखा पाहिला, पंख्याची पाती समांतर असतात का कधीतरी, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. वर्गात पंखा आहे, आपल्या घरात पंखा आहे, आपण पंख्याशिवाय बसतच नाही, आहे की नाही. त्याच्यामुळं त्याची पाती समांतर असतात का परस्परांना, नसतात, म्हणून हे पण येणार नाही. पुढं खोडाच्या एकाच बेचक्यातून फुटलेल्या 2 फांद्या. आता तुम्हाला माहीत आहे खोड असेल आणि खोडाच्या एकाच बेचक्यातून एकाच ठिकाणाहून 2 फांद्या जर तुटल्या, हे समजा झाडाच्या खोडातून अशी फांदी ही झाली, तर दुसरी पण फांदी अशी गेली, समजा कशी गेली, तरी त्या काही समांतर असू शकतात, असतील का, निश्चितच नसतात समांतर, त्या कशाही वाढतात, म्हणून त्या समांतर नसतात. आणि टेबलाच्या समोरासमोरील कडा, आपल्या घरात टेबल आहे, आपल्या शाळेत टेबल आहे, आपल्या वर्गात टेबल आहे, आपण कुठं पण टेबल पाहतो, टेबलच्या समोरासमोरच्या कडा म्हणजे टेबलाचा जो वरचा पृष्ठभाग असतो तो कसा असतो रे, आयताकृती असतो. मग समोरासमोरच्या कडा कशा असतात, समांतर आढळतात, असतात, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. पुढीलपैकी कोणते लंब रेषांचे उदाहरण नाही म्हटलंय. नाही, लंब म्हणजे तुम्हाला माहीत आहे 90 अंशाचा कोन तयार झाला पाहिजे. यानंतर पाहूया आपण 5वा प्रश्न. पुढीलपैकी कोणते लंब रेषांचे उदाहरण नाही. हे पहा, लंब रेषांचे नाही असं म्हटलेलं आहे, हे लक्षात घ्या. लंबरेषा म्हणजे 90 अंशाचा कोन परस्पर तयार झाला पाहिजे अशा पद्धतीने, बरोबर. मग पहिलं उदाहरण पाहूया, काय दिले पर्यायामध्ये, रेल्वेचे रूळ. आपल्याला माहीत आहे रेल्वेचे रूळ परस्परांना असे कुठंतरी छेदतील का रे, नाही छेदणार, ते सतत समांतर असतील, म्हणजे ते लंबरेषेचं उदाहरण आहे का, रेल्वेचे रूळ असे असणार. जरी कुठेही गेले, समजा या ठिकाणी जरी वळले, असे वळले, तरी पण ते परस्परांना छेदतील का, नाही छेदणार, म्हणजे
रेल्वेचे रूळ लंबरेषेचं उदाहरण नाही. त्यानंतर पुढं पहा, दिव्याचा खांब आणि रस्ता. हे जर पाहिलं तुम्ही, दिव्याचा खांब हा रस्ता खालचा आणि हा दिव्याचा खांब, तर इथं मात्र काय होणार आहे, 90 अंशाचा कोन तयार होईल. म्हणजे हे लंब रेषेचं उदाहरण आहे. त्यानंतर तिसरं पहा, 3 वाजता असणारी मिनिट काटा व तास काटा यांची स्थिती. आता पहा, 3 वाजता कसा असेल, तुम्हाला घड्याळ माहीत आहे. 3 वाजता मिनिट काटा बरोबर 12 असेल आणि तास काटा बरोबर 3 असणार. म्हणजे तुम्हाला यापूर्वी पण सांगितलं, तर 10 म्हणजे एका लगतच्या अंकामध्ये घड्याळाच्या 30 अंशाचा कोन तयार होतो. मग 1ला 30, 2ला 60 आणि 3ला काय होणार आहे, 90 अंश. म्हणजे इथं सुद्धा 90 अंशाचा कोन तयार होतो. पहा, दिव्याचा खांब आणि रस्ता, इथं 90 अंशाचा कोन तयार होतो. 3 वाजता घड्याळामध्ये सुद्धा 90 अंशाचा कोन तयार होतो. टेबलाचा पाय व पृष्ठभाग, बघा टेबलाचा पृष्ठभाग व टेबलाचे पाय, आपल्याला माहिती आहे टेबलाला 4 पाय असतात आणि वरचा पृष्ठभाग, त्यांच्यामध्ये सुद्धा काय होतो, वरच्या बाजूला आहे. हे अशा पद्धतीनं इथं 90 अंशाचा कोन तयार होतो. मग कोणत्या ठिकाणी 90 अंशाचा कोन तयार होत नाही, तर रेल्वेचे रूळ. म्हणजे इथं लंबरेषा असणार का, नाहीच. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. म्हणजे ते लंबरेषेचे उदाहरण नाही. यानंतर पाहूया 6वा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या भौमितिक आकारात समांतर रेषा व लंबरेषा या दोन्ही प्रकारच्या रेषा आढळतील. म्हणजे त्यामध्ये एकतर समांतर रेषा पण असल्या पाहिजेत, बरोबर, समांतर रेषा आणि लंबरेषा पण असली पाहिजे. मग हे असं दोन्ही कोणत्या आकृतीमध्ये आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर पहिला पर्याय दिला आहे वर्तुळ. बघा ही वर्तुळाची आकृती आहे, बरोबर. मग इथं तुम्हाला रेषाच नाहीत, बाजूच नाही त्या आकृतीला, तर समांतर आणि लंब असण्याचा तर सवालच नाही आहे की नाही. म्हणजे हे तर उत्तर येणारच नाही. आता पहा आयत, आयताचा विचार करत असताना आपण हे बघा, या ठिकाणी ही रेषा आहे, ही जर बाजू अशी वाढवली तर तुमच्या लक्षात येईल ही रेषा लंब आहे, बरोबर. या रेषेवर लंब आहे, इथं लंब आहे, इथं लंब आहे, इथं लंब आहे, इथं लंब आहे. म्हणजे ह्यामध्ये आपल्याला लंबरेषा दिसूनच येते. आता समांतर रेषा, तर आपल्याला आयताचा गुणधर्म माहीतच आहे, समोरासमोरील रेषा. हे बघा ही वरची समोरील ही आणि खालची समोरासमोरील, ह्या कशा असतात, समांतर. आणि उभ्या असणाऱ्या समोरासमोरील ह्या समांतर आहेत. म्हणजे याच्यामध्ये आयतामध्ये समांतर पण रेषा आहेत आणि लंब पण रेषा आहेत. म्हणजे लंब रेषा पण आहे इथं आणि समांतर रेषा पण आहे. त्रिकोणामध्ये पहा इथं दिसते का तुम्हाला, लंब पण नाही, या परस्परांना तिन्हीच्या तिन्ही बाजू छेदलेल्या आहेत. म्हणजे समांतर रेषा तर नाहीत आणि लंब रेषा पण नाही, 90 अंशाचा कोन तयार होत नाही. आणि शंकूचा विचार करताना ही आकृती शंकूची, शंकू पाहिला का तुम्ही कधी, अरे नाही पाहिला. असं कसं, वाढदिवसाला टोप्या नाहीत का घालत आपल्या मित्रांना, लहान लहान मुलांना, बरोबर आहे. बरं ते जाऊ द्या, आईस्क्रीम खात नाहीत का तुम्ही, आईस्क्रीम त्या कोणामध्ये आईस्क्रीम खाल्ली का कधी, हां ते पण. आणि जोकरची टोपी, विदूषकाची टोपी, हे सगळे कोणाची उदाहरणे आहेत. आता पहा इथं तरी आहे का लंबरेषा आणि समांतर रेषा आहे का, सांगा बरं मला. निश्चितच नाही. म्हणून काय येणार आहे, कुठं आहे लंब आणि समांतर रेषा, तर आयत या आकृतीमध्येच असतात. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. यानंतर पाहूया 7वा प्रश्न, रेषा AB व रेषा PQ परस्परांशी 90 मापाचा कोन करतात. हे विधान चिन्हाचा वापर करून कशा प्रकारे लिहिता येईल. हे पहा, रेषा AB व रेषा PQ परस्परांशी 90 मापाचा कोन तयार करतात. हे मग तुम्हाला लगेच लक्षात येईल. रेषा AB
लंब रेषा PQ बरोबर असं लिहू शकतो आपण. मान्य. पण इथं काय म्हणलंय, चिन्हाचा वापर करून. मग लंबसाठी आपल्याला माहित आहे, आपण पाहिलंय चिन्ह काय आहे ते, तर रेषा AB लंब उलटटी आहे की नाही, रेषा PQ. असं कुठं आहे ते पाहायचं. तर इथं बघा, रेषा AB समांतर आहे, दोन उभ्या रेषा म्हणजे समांतर, रेषा PQ हे तर नाही. रेषा AB बरोबर रेषा PQ, AB आणि PQ बरोबर आहेत म्हणजे त्यांची लांबी समान आहे, हे पण नाही. रेषा AB आणि हे चिन्ह उलट दिले, T दिलेलं आहे, पण असं असतं का रे लंबचं? नाही, अशा प्रकारचं लंबचं चिन्ह नसतं, तर उलट असतं याच्या, म्हणून हे पण नाही. आणि रेषा AB लंब रेषा PQ हे पहा आपण ज्या पद्धतीने लिहिले त्या पद्धतीनं, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. आणि यानंतर शेवटचा प्रश्न काय आहे, शेवटचा प्रश्न पहा. दोन समांतर रेषा परस्परांना टिंबटिंब, म्हणजे 2018च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. फार सोपे प्रश्न आहेत, फक्त काळजीपूर्वक बघितलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, काही अवघड नाही. मग दोन समांतर रेषा परस्परांना छेदतात. मला सांगा अगोदर, समांतर रेषांची आकृती तुम्हाला माहीत आहे की नाही? हे पहा, हे समांतर रेषा बरोबर. मग ह्या परस्परांना छेदतात, हे विधान बरोबर आहे का? नाही, वाढवल्यानंतर छेदतात. अरे मग बघा, कितीही वाढवल्या ह्या समांतर या रेषा दोन, उजव्या बाजूला डाव्या बाजूला, तरी त्या परस्परांना छेदतील का? कधीच नाही छेदणार. आणि वाढवल्यानंतर छेदत असतील तर त्या समांतर रेषा असतील का? नसणार, ते छेदणारे रेषा असतील. कधीही छेदत नाहीत. बघा, हे कितीही वाढवल्या समांतर रेषा तर परस्परांना कधीही छेदत नाहीत, हे उत्तर बरोबर आहे. आणि तुम्हाला माहिती आहे समांतर रेषांची व्याख्या काय? ज्या रेषा परस्परांना छेदत नाहीत त्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. आणि लंब असतात, अरे लंब असणाऱ्या रेषा कशा समांतर असतील? लंब असतात का? नाही, लंब असणाऱ्या तर एकमेकांना छेदतात, समांतर रेषा कधीच छेदत नाहीत, म्हणून पर्याय क्रमांक 4 पण येणार नाही. म्हणजे उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीनं आज आपण समांतर रेषा आणि लंब रेषा, त्याचबरोबर जरी प्रकरणाचं नाव समांतर रेषा आणि लंब रेषा असले तरी सुद्धा न छेदणाऱ्या म्हणजे असमांतर रेषा याविषयी सुद्धा आपण माहिती व त्यावरील स्वाध्यायातील आणि नमुना प्रश्न असे एकूण 9 प्रश्न पाहिलेले आहेत. अशाच प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेत येईल. समजले असतील एखादा प्रश्न, एखाद्या प्रश्नाबाबत काही अडचण असेल तर तुम्ही पुन्हा एकदा डबल पहा, नाही जर समजलं तर मला ते विचारू शकता. आलं लक्षात? धन्यवाद.